विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। नमस्कार, मी सौरभ अशोकराव पाटील। महाराष्ट्रामध्ये भक्ती परंपरेमध्ये विठ्ठलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे त्यामध्ये वारी, वारकरी आणि विठ्ठल भक्ती हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। आषाढी कार्तिकीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येतात। मग आपल्याला प्रश्न पडला का कधी की हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनानंतर इथून जातात कधी, आपापल्या गावाला कधी जातात? तर ते बघण्यासाठी म्हणून मी मुद्दाम आज या पंढरपूरच्याच ठिकाणी एक 3-4 किलोमीटर अंतरावरती असलेलं गोपाळपूर या ठिकाणी आलेलं आहे। माया बापा या गोपाळपुराचं काय महत्त्व आहे तर या गोपाळपुरामध्ये जेव्हा वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेतात तदनंतर या गोपाळपुरामध्ये येतात आणि इथं गोपाळ काला केला जातो। तर हे कधी होतं तर एकादशीला दर्शनानंतर 4 दिवसानंतर म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी असंख्य संख्येनं वारकरी एकत्र येतात। गोपाळकाला म्हणजे प्रत्येकानं जो शिधा आणलेला असतो तो एकत्र केला जातो आणि हा प्रत्येकजण हा आपला शिधा प्रत्येकाबरोबरच शेअर करतो, एकमेकांबरोबर वाटतो, त्याला गोपाळकाला म्हणतात, तो एकत्र करण्याला। इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी। दरवर्षी वारकरी संप्रदायामध्ये 4 दिवस इथं पंढरपुरामध्ये राहून शेवटच्या दिवशी पूर्ण दिंड्या ज्ञानोबारायांसोबत आलेल्या पूर्ण दिंड्या गोपाळपूरला येतात आणि प्रत्येक फडावरचा जो कीर्तनकार महाराज आहे त्यांनी काल्याचं कीर्तन करून या सोहळ्याची सांगता होत असते। आणि गोपाळकाला या परंपरेला वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण यामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचं एक प्रतीक आपल्याला बघता येईल। गोपाळकालामध्ये सगळे भक्त एकत्र येतात, त्यामध्ये कोणतंही बंधन राहत नाही, कोणताही फरक राहत नाही। गरीब श्रीमंत, उच्च नीच, जातीय भेद, पंथिक भेद, त्याचबरोबर स्त्री पुरुष हे सगळे भेद या ठिकाणी नष्ट होतात। सगळे वारकरी एकत्र येतात, आपण जो काला केलेला आहे तो एकमेकाला खाऊ घालतात आणि विठ्ठलाचं ते नयनरम्य रूप डोळ्यामध्ये साठवून आपापल्या घराकडे वाटचाल करतात। धन्यवाद।